आज मी कुठे आली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल ना। ही सुंदर आणि परीसारखी दिसणारी कोण आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी तुम्ही तिचा लुक बघून घ्या। एवढे सटल आणि मिनिमल मेकअप केला होता, परफेक्ट अशी ड्रेसिंग, परफेक्ट अशी ज्वेलरी, खूपच भारी आणि छोटीशी मेहंदी पण काढली होती। बाय द वे ही आहे रिंकी, आता होणार आहे आमची वहिनी। सो आम्ही आलो होतो चहा पाणीला, म्हणजे आमची जी मनीषा मामी ना त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा आहे ना बडी, त्यांचं आणि रिंकीचं आज चहा पाणी होतं, म्हणजे साखर खाणं होतं, म्हणून आम्ही सगळेजण जमा झालो होतो 11 वाजता। सो आमच्या सगळ्या म्हणजे सगळ्या मावश्या आल्या होत्या, सगळ्या वहिनी वगैरे आल्या होत्या। आणि मी तुम्हाला आधी पण बोलले की आमच्या घरा जेव्हा घरचं लग्न असतं ना, तर आमच्या मावशा फ्रंट फूटला कमी पण बॅक फूटला जास्त असतं, म्हणजे बॅक फूटला राहून ते सगळं म्हणजे सगळं हँडल करतात। आणि वहिनी वगैरे पण, आणि सगळ्या मावशाला होत्या। करुण मावशी होती, भारती मावशी होती, नीतू मावशी होती, प्रगती मावशी होती, फक्त दीपा मावशी नव्हती बिकॉज तिला काम होतं म्हणून त्या आल्या नव्हत्या, नाही तर बाकी सगळ्या मावशा आल्या होत्या। आणि फायनली यांची डेट फिक्स झाली, तुम्ही बघू शकता रिंकीच्या फेसवरची स्माईल आणि ती जी फिलिंग असते ना डेट फिक्स झाल्यावर, नेक्स्ट टू नेक्स्ट लेवल असते। बाय द वे ही आहे आमची करुण मावशी, बॅक साईडला आहे ती आमची भारती मावशी आहे, आणि नीतू मावशी आणि प्रगती मावशी तुम्हाला माहितीच आहे, इवन दीपा मावशी पण तुम्हाला माहिती आहे, ज्या मी गौराईच्या व्हिडिओ काढते ना त्यांच्या घरी जाऊन, ती आमची दीपा मावशी आहे। सो अशा प्रकारे यांचं फिक्स झालं पूर्ण डेट, आणि आमची मनीषा मामी पण आहे, ते तुम्हाला माहितीच आहे। सो इतकं भारी वाटत होतं ना, खूपच मस्त घरच्या घरी, आणि छोटंसं असं फंक्शन झालं, डेटही फिक्स झाली आणि साखरही खाणं झालं। आणि गाईज, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। इवन मला इन्स्टाला आणि फेसबुकला फॉलो करायला बिलकुल विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। ओके, बाय बाय बाय।